युद्ध सुरू होऊन 3 आठवडे झाले. आपल्याला जेवढा गॅसचा तुटवडा जाणवतोय, तेवढा पेट्रोल डिझेलचा का नाही जाणवत? व गॅसचे दोन प्रकार आहेत, एक LNG आणि LPG. LNGचा वापर हा मोस्टली पॉवर जनरेशन इंडस्ट्रीजमध्ये, नंतर CNG गाड्यांमध्ये आणि कुकिंगसाठी ज्या ज्या ठिकाणी, म्हणजे आता आपल्याकडे कसं किचनमध्ये गॅसची पाईपलाईन आहे, त्याच्यामध्ये पण नॅचरल गॅसच असतो. LPGचा वापर हा मोस्टली कुकिंगसाठीच करतात. छोट्या छोट्या सिलेंडर्समध्ये त्याचं ट्रान्सपोर्ट आणि स्टोरेज केलं जातं. तर आपल्याला आता गॅसचा तुटवडा जाणवतोय, कारण आपण आपल्या गरजेच्या 50 ते 60% गॅस हा इम्पोर्ट करतो आणि आपला मॅक्झिमम सप्लाय हा मिडल ईस्ट कंट्रीजवरती अवलंबून आहे. सौदी, UAE, कतार. आता इराणने या युद्धामध्ये या देशाच्या ऑइल इन्फ्रास्ट्रक्चरवरती सर्वात जास्त हल्ले केले. याच्यात सगळ्यात जास्त नुकसान झालं कतारचं. कतार आपला सर्वात मोठा सप्लायर आहे आणि बाकी देश म्हणजे सौदी, UAE, कुवेत, इराक यांची अडचण ही झाली की इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केला आहे. त्यामुळे या देशाचा सप्लाय बंद झाला किंवा कमी झाल्यामुळे भारताची अडचण झाली. आता तुझा प्रश्न काय होता की पेट्रोल डिझेलची कमतरता का नाही जाणवते? कारण क्रूड ऑइलसाठी आपण या मिडल ईस्ट कंट्रीजवरती अवलंबून नाही आहोत. त्याच्या व्यतिरिक्त आपला सर्वात जास्त सप्लाय रशियाकडनं आणि अमेरिकेकडनं येतो. आणि सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे क्रूड ऑइल बाबतीत आपल्याकडं पेट्रोल, डिझेल आणि क्रूड ऑइलचं स्टोरेज खूप चांगलं आहे. जवळपास 70 ते 75 दिवस पुरेल इतका साठा आपल्याकडे असल्यामुळं त्याची कमतरता जाणवत नाही. गॅसच्या बाबतीत हा सर्वात मोठा निगेटिव्ह पॉईंट आहे की गॅसचं आपल्याकडे स्टोरेज नाही. हार्डली 2 ते दिवस पुरेल एवढाच गॅसचा आपल्याकडे स्टोरेज आहे. मग आता गॅससाठी अल्टरनेट ऑप्शन्स काय आहेत? आता गेल्या काही दिवसामध्ये भारत, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, नायजेरिया यांच्याकडनं सप्लाय वाढवायचा प्रयत्न करतोय. पण भारत, कॅनडा आणि हे ब्राझील वगैरे यांच्याकडे सर्वात मोठा इश्यू काय आहे की तिकडचे कंटेनर यायला 40 ते 50 दिवस लागतात, कारण केप ऑफ गुड होपला वळसा घालून यावं लागतं. मग आता ऑस्ट्रेलिया एक चांगला रिलायबल सोर्स होऊ शकतो. पण ऑस्ट्रेलियाकडे भारताने फार इग्नोर केलं इतके वर्ष.